नमस्कार. आज आपण खूपच सोप्या पद्धतीने झटपट बनणारी, तोंडात टाकताच विरघळणारी अप्रतिम चवीची आंबावडीची रेसिपी बघणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय छान अशी आंबावडी बनली जाते. चला सुरुवात करूया रेसिपीला. तर साहित्य बघूया. एक मोठा असा नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि पाठची जी काळी साल असते ती काढून घेतली. 1 वाटी साखर, 2 मोठे चमचे दूध आणि एक मोठा आंबा घेतला आहे. 1 चमचा साजूक तूप, विलायची पावडर, थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आणि 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतली. तर आंबा स्वच्छ धुवून कोरडा करून देठाकडचा भाग असा कापून घेऊया आणि आंब्यातला जेवढा पण आतला गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता व्यवस्थित कट करून आंब्याचा गर काढून घेऊया. तर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. पूर्ण रेसिपी बघा. मस्त अशी झटपट बनणारी आंबावडीची रेसिपी आहे आणि चवीला खरोखर अप्रतिम अशी. तर या पद्धतीने आपण सर्व आंब्याचा गर काढून घेऊया. चला, तर इथे आंब्याचा सर्व गर काढून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबऱ्याचे जे तुकडे करून घेतलेत ते आणि साखर चवीनुसार घेतली 3 मोठे चमचे. मिक्सरला फिरून घेतलं एकदा आणि आता थोडंसं 2 मोठे चमचे दूध घालून एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची. हे बघा, अशी तुकडे नाही राहिले पाहिजे नारळाचे. आणि आता यातच आंब्याचा गर घालून घ्यायचा आणि तोही मिक्सरला फिरून घ्यायचा. तर हे बघा, हे सर्व असं मस्त बारीक करून घेतलेलं आहे. चला, आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया. तर पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं आहे. गॅस एकदम कमी आचेवरच ठेवलेला आहे आणि आता हे सर्व वाटून घेतलेलं साहित्य पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे. लगेच बनली जाते, जादा वेळ लागला जात नाही. 15 ते 20 मिनटात आपली आंबा नारळ वडी मस्त तयार होते. तर हे बघा, एकसारखं आपल्याला हलवून घेत राहायचं आहे जेणेकरून खाली तळायला कढईला असं लागलं नाही पाहिजे पॅनला वगैरे असं. तर सारखं आपलं हलवून घेत राहायचं आहे. थोडंसं घट्ट होत आल्यानंतर मिल्क पावडर मी ॲड करून घेतलेली आहे आणि गॅस मी कमी आचेवरच ठेवलेला आहे. छान अशी अगदी बनली जाते. एकदम हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे असं. जोपर्यंत पॅनला हे मिश्रण असं सोडत नाही, पाकासारखं बनत नाही, तोपर्यंत आपल्याला एकसारखं असं हलवून घेत राहायचं आहे. खाली तळाला फक्त लागून द्यायचं नाही. हे बघा, असं तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि चांगलं खाली पॅनला तळालाही लागलं जात आहे. तर आता सर्वात शेवटी विलायची पावडर घालून घेऊया. व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता भरपूर असं घट्ट झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि आता प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेऊया. तर हे बघा, तर प्लेटला असं आपल्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आधी थोडासा आणि मग हे मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं. तर भरपूर असं घट्ट झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला पॅनमध्ये हे मिश्रण एकसारखं हलवून घेत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत. थोडंसं जर पातळ असेल तर आंबावडी एकदम अशी नरम बनली जाते आणि असं जरा घट्ट झालं की छान अशी कडक बनली जाते. तर व्यवस्थित मी आकार देऊन घेते चौकोनी असा. हे बघा, छान असा आकार देऊन घेतलेला आहे. चौकोनी अशी प्लेट असेल तर त्यातही तुम्ही घालून घेऊ शकता. कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. इथे तुम्ही केसर वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स कोणतेही, आणि नसेल तर नाही वापरले तरी चालतं. हे सर्व ऑप्शनल आहे. व्यवस्थित मी थोडंसं हे ड्रायफ्रूट्स दाबून घेते आणि एकदम थंड झाल्यावर कापून घ्यायचे. तर आता ही वडी मस्त आपली थंड झालेली आहे. कापून घेऊया आणि खूप छान बनलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि या पद्धतीने आंबावडी करून खाऊनही बघा. कमेंट करायला विसरू नका. छान अशी मस्त आपली आंबावडी तयार आहे. तुम्हाला दाखवते एक तोडूनही. खूप अशी रसरशीत, तोंडात टाकताच विरघळणारी अशी झालेली आहे. चला, तर आपली ही मस्त अप्रतिम चवीची आंबावडी तयार आहे. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.